जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर V. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा. श्री संत मीराबाई यांच्या जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 12. भोजराजाचा चित्तोडच्या किल्ल्यातच स्वतःचा महाल होता. त्या महालाच्या अनेक दालनांपैकी एका भव्य दालनात मीरेचे वास्तव्य असे. किल्ल्यात जो तो आपापल्या कामात. भोजराजांचा नुकताच विवाह झालेला, त्यामुळे दासदासींशिवाय नि खाद्यपेयांशिवाय त्या महालाकडे कुणाची ये जा तशी नव्हतीच. भोजराज आपल्या महालात स्वस्थ बसून राहिले. काजलने त्यांची अवस्था ओळखली. तिनं सर्वच दासदासींना त्यांच्याकडे जाणं येणं बंद केलं. ती स्वतःच काही दूध फळं घेऊन गेली. भोजराजानं तिच्याकडं पाहिलंही नाही. तिनं म्हटलं, सरकार, थोडं दूध घ्यावं, आम्हास भूक नाही. काजल हसली आणि म्हणाली, आपली भूक कशानं उडाली आहे हे मला कळतं, पण असं करून कसं चालेल, आपण भोजन करावं. काजल, तुला सांगितलं ना मला काही खायचं नाही. भोजराज ओरडले. तरी काजल हसली. बरं, पण सरकार, आज आपण भोजन करणार नसाल तर मीही काही खाणार नाही. भोजराज एकदम विरघळले. काजल, काजल. क्षणभर थांबून ते म्हणाले, काजल, हे शब्द ऐकायला आमचे कान तृषार्त होते, पण आमच्या ते भाग्यात नाही. भोजराजांचे डोळे भरून आले. काजल, आम्ही आमचं दुःख कुणाला सांगायचं? मीरा नावालाच पत्नी आहे, पण तिनं कधी पती या नात्यानं आम्हाला दुधाचा पेला दिला नाही. ती दूध देते ते कान्हा म्हणून, भोज म्हणून नाही. काजल, तू तरुणी आहेस, तुला जे कळतं ते तिला समजू नये का? आम्हाला भूक कशाची, तहान कशाची याची या राणीला एवढीही कल्पना असू नये. आपुलकीचे शब्द तू वापरलेस, पण तिनं कधीही नाही. आपण भोजन केल्याशिवाय मी जेवणार नाही या शब्दांनी तू मला जिंकलंस. ती मात्र दुरावली आहे. काजल ते शब्द ऐकून कमालीची सुखावली आणि म्हणाली, सरकार, आपली कृपा. आम्ही या पायांचे चाकर. राणी सरकार खऱ्या भाग्यशाली, पण अमृताचा कुंभही कुणी आपल्या पायानं लाथाडला तर दोष कुणाचा? भाग्य असून त्यांना भोगता येत नाही. खरं आहे काजल, खरं आहे. खाजगी गोष्ट सांगणार कुणाला? काजल, आम्ही मीरेच्या महालात गेलो. राणी हार करत होती. आमच्यासाठी नाही, कृष्णासाठी. आम्ही तिला शृंगाराच्या काही कथा सांगितल्या. म्हटलं त्यातून तरी पतीपत्नीच्या मिलनाची उत्सुकता तिला वाटेल, पण काही नाही. आम्ही एकदा मोठ्या प्रयत्नानं सूचक असा अर्धाच शेर रचला. राणी सरकारांना म्हटलं, रात्र असूनही काळी का जडते तिजवरती प्रीती. आणि आम्ही उत्सुकतेनं त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी तत्क्षणी शेर पूर्ण केला, पण असा, तिच्यामुळेच येई माझ्या कन्हैयाची मज स्मृती. झालं. आमच्या प्रणयाच्या उबदार उत्साहावर बर्फाचं थंडगार पाणी पडलं. काजल क्षणभर थांबली नि म्हटलं, आपला शेर मीही पुरा केला असता. भोजराजांनी म्हटलं, तू कसा? तिनं म्हटलं, तीच जपते दिठावेल म्हणून प्रेमिकांची गुलाबी प्रीती. वाह वाह, बहुत खूप. हेच तिच्याकडून अपेक्षित होतं. पण आम्ही तिचा हात हाती घेतला, तिनं तो झटकला. आम्हास तिनं कधी तसं जवळ येऊ दिलं नाही. तिनं कधी आम्हास विडा दिला नाही. पती पत्नीत प्रेम असलं तर विडा रंगतो म्हणतात. आमच्या विड्यानं आमचंच तोंड पोळलं, रंगलं नाही. काजल, तू तरुणी असून मीरा इतकी थंड कशी? बरं, कुठल्या तरी काल्पनिक कन्हैयाच्या भेटीची उत्कट आस बाळगत असते. मला तर काही समजेनासंच झालं आहे. आम्ही अंथरुणावर पडतो, परंतु आम्हास झोप लागत नाही. रात्र रात्र आम्ही पापणीला पापणी न लावता आढ्याकडे पाहत राहतो. आमच्या डोळ्यांची आग होते. सरकार, एक उपाय आहे. डोळ्याला थंडावा येण्यासाठी डोळ्यात काजळ घाला, काजळ. भोजराज ऐकतच राहिले. या वाक्याला साधा अर्थ आहे की या चतुर तरुणीला दुसराही अर्थ अभिप्रेत आहे? काही असो काजल, तू माझ्या डोळ्यात भरली आहेस हे नक्की. भोजराजांच्या महालात स्वतः अमात्य बिजावर्गी आले. युवराज चटकन उभे राहिले. त्यांना बसायला आसन दिलं. बिजावर्गींनी म्हटलं, युवराज, बसायला क्षणाचीही फुरसत नाही. आपणास राणाजींची आज्ञा आहे. बुंदीचा राव सूरजमल चालून येत आहे. सूरजमल कडवा योद्धा आहे. मेडता आणि चितोड यांचं तो अखंड शत्रुत्व करीत असतो. राणाजींची आज्ञा आहे की आपण एका तुकडीचे सेनापती म्हणून त्वरित उपस्थित व्हावं, शत्रूवर चालून जावं. शक्यतो चितोडला वेढा द्यायलाही फुरसत मिळू नये. ठीक आहे, जशी आज्ञा. भोजराजांना या कामगिरीचा आनंदच झाला. अमात्य
निरोप सांगून निघून गेले. भोजराजांनी हाक मारली, काजल, काजल. काजल धावतच आली. त्यांनी तिला म्हटलं, आमचा रणवेश आण. चल चल काजल, चटकन आमच्यावर रणवेश चढव. आम्ही कामगिरीवर निघालो आहोत. काजलने वेश आणला, पण वेश चढवता चढवता तिनं म्हटलं, हे काम खरं तर राणी सरकारांचं, तो त्यांचा मान, त्यांना बोलवू का? नको, भोजराजांनी म्हटलं. काजलनं सारा वेश चढवला, कमरेला स्वतः तलवार बांधली, डोक्यावर शिरस्त्राण ठेवलं, मानेवर त्या साखळ्या लोंबू लागल्या. तरुण भोजराज त्या रणवेशात अतिशय सुंदर दिसत होते. थांबावं सरकार, आपण या वेशात इतके सुंदर दिसता की कुणाची दृष्ट लागेल, असं म्हणत काजलने भोजराजांच्या गालावर चटकन काळ्या टिपक्याचं बोट ठेवलं. त्यावर भोजराजानं काजलला उत्कटतेनं मिठीत घेतलं. काजलनं स्वतःची सुटका करून घेण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. भोजराजांच्या छातीवर डोकं घासत ती म्हणाली, आपलं माझ्यावर एवढं प्रेम आहे, भाग्यात असतं तर मीच राणी झाली असते, पण आमचं राजघराणं नाही ना. आपल्या कुळाच्या पायरीला पाय लावण्याचीही आमची योग्यता नाही. राणी झाले असते तर आपणाला सुखाच्या सिंहासनावर मी बसवलं असतं. आता काय कमी बसवते आहेस? काजल, तुझ्या सहवासात माझं हरवलेलं सुख निश्चितच गवसलं आहे. सरकार, पण काही झालं तरी मी दासी. राणी सरकारांची जागा मी घेऊ शकत नाही. आपण युद्धावर निघाला आहात, पंचारतीसाठी सरकारांना बोलवू काय? नको. सरकार असा राग धरू नये, त्यांचा मान त्यांना मिळावा. असं म्हणून काजलवर माडीवर धावली. मीरेच्या महालात आली. मीरा पूजा करत होती. तिला कृष्णाची आरती करायची होती, म्हणून तिनं तपकात निरांजन ठेवलं होतं. तिनं निरांजनात तूप घालून फुलवात लावली होती. एवढ्यात काजल तिथे आली. तिनं मीरेला म्हटलं, युवराज युद्धावर निघाले आहेत, त्यांची पंचायती उतरवायची आहे. हे निरांजननी तबक द्या, तुमची आरती नंतर करा. किंचित थांबून तिनं म्हटलं, युवराजांनी पंचारती करायला मलाच सांगितलं आहे. मला ते म्हणाले, पंचारती पत्नीनं करायची असते. काजल, तूच पंचारती कर. मी तरी बाई सरकारांच्या पुढं काय बोलणार? तिनं जोर देत म्हटलं. मीरा काही बोलण्याच्या आतच तिनं तिथलं तबक उचललं आणि ती बाहेर पडली. काजल ते निरांजनाचं तबक घेऊन आली. युवराजांना म्हणाली, राणी सरकार पूजेत होत्या, त्यांना म्हटलं युवराज युद्धावर निघाले आहेत, पंचारतीला चलावं, तर त्या उठल्यासुद्धा नाहीत. एवढ्यात मीरा दाराशी येऊन उभी राहिली. काजलनं मीरेकडं तिरप्या नजरेनं पाहिलं. ऐटीत मान वेळावली नि तिनं युवराजांना केशरी तिलक लावला नि ओवाळलं. ओवाळत असतानाच एक वाऱ्याची लहानशी झुळूक आली. निरांजनाची वात थरथरली नि हाताचा आडोसा करण्याच्या आतच विझली. मीरा काही बोलली नाही. शांतपणानं पावलं टाकीत पुढं आली. तिनं खाली वाकून भोजराजांना नमस्कार केला आणि म्हटलं, यावं, भगवंताचं सदैव स्मरण असावं. भोजराजानं झटकन वळून रिकिबीत पाय ठेवला. चित्तोडमध्ये वार्ता आली की युवराज भोजराज हे विजयी झाले, तर राव सूरजमल रणातून माघार घेऊन पळून गेले. पण या गर्दीत युवराजांना केव्हा आणि कसा मृत्यू झाला हे कुणालाच कळलं नाही. भोजराजांचा पत्ताच लागला नाही. प्रेतही हाती आलं नाही. युद्धाच्या वेळी ते घोड्यावरून युद्ध करताना काही सैनिकांनी पाहिलं होतं. युवराज भयंकर जखमी झाले होते, परंतु नंतर त्यांचं काय झालं ते काही कळलं नाही. युवराजांनी विजय मिळवला, परंतु ते स्वतः मात्र परतले नाहीत. युवराजांचा मृत्यू झाल्याचं सूरजमलच्याही ध्यानात आलं नाही, नाहीतर तो माघारी वळला नसता, त्याला चेव आला असता. भोजराज रणात धाराशायी झाले. त्यांना वीरगती प्राप्त झाली ही वार्ता चित्तोडला पोचली. किल्ल्यात हाहाकार उडाला. वृद्ध राणा सांगा पुन्हा पुन्हा म्हणू लागले, वा वा रे वीर, आमच्या आधी त्यानं स्वर्ग जिंकला, आम्ही मागं राहिलो. अश्रू ढाळीत त्यांनी अमात्यांना म्हटलं, अमात्य, मीरेची समजूत कशी काढायची, तिला कसं सावरायचं? आमच्या छातीवर हा धोंडा येऊन पडला आहे. महाराज, आम्ही काजलला सांगतो, ती चतुर आहे, ती छोट्या राणी सरकारांकडे जाईल. थोड्याच वेळात अमात्यांनी काजलला ती वार्ता सांगितली आणि मीरेचं सांत्वन करण्यासाठी पाठवलं. काजलनं भोजराजांना वीरगती प्राप्त झाल्याचं ऐकलं. ती धावतच त्यांच्या महालाकडे धावली. एकटीच हमसाहमशी रडली. बराच वेळ. थोडा आवेग कमी झाल्यावर ती माडी चढून मीरेच्या दिवाणखान्यात आली. मीरा एकटीच होती. कृष्णाच्या मूर्तीसमोर शांत बसली होती. तिला तशी बसलेली पाहून काजलला संताप आला. दुःखाच्या आवेगानं ती बेभान झाली. धाडकन आत शिरली. तिनं मीरेला गदागदा हलवलं. हुंदके देत म्हणाली, उठा उठा, पूजा कसली करता?
येता जाता लहान मुलीसारखं भावलीशी खेळत बसता. काय प्रसंग कोसळलाय, काय कल्पना आहे का? राणी सरकार, भयंकर वार्ता आहे. भोजराज गेले. युवराजांना वीरगती प्राप्त झाली. तुम्ही विधवा झालात. मीरेनं ही वार्ता ऐकली. शांतपणानं तिनं म्हटलं, मला कल्पना होती. म्हणूनच युवराजांना जाताना मी म्हटलं, सदैव देवाचं स्मरण असावं. त्यांना चांगलं मरण आलं. हे ऐकताच काजल संतापली. चांगलं मरण आलं? तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही? बरोबरच आहे. तुम्ही त्यांच्या कधी पत्नी झालाच नाही. त्यांच्या नावानं नुसता सिंदूर लावला, चुडा भरला, पण त्यांची खरी पत्नी मी होते. हो हो, त्यांची पत्नी मी होते. विधवा आपण नाही झालात, मी झाले. पण आता तरी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. भोजराजांच्या नावानं लावलेला तो सिंदूर पुसून टाका. असं म्हणून काजलच पुढे झाली. तिनं मीरेच्या कपाळाला सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला. मीरेनं तिचा हात धरला. माझ्या कपाळीचा सिंदूर पुसण्याचं तुला कारण नाही. हे ऐकताच काजल आणखी चिडली. हिनं युवराजांना कधी पती या नात्यानं जवळ येऊ दिलं नाही. कधी सुखाचा शब्द दिला नाही. युवराज माझ्याजवळ येऊन रडले तरीही राणी. पण आता हिचं स्थान कोणतं? युवराज असते तर गोष्ट निराळी होती. आता हिचा तो अधिकार संपला आहे. ते राणीपद गेलं आहे. सहानुभूती दाखवणारही कोणी असणार? ही तर माझी खरी सवत. काजलचा संताप झाला. सिंदूर पुसू देत नाही म्हणजे काय? तिनं तिला पकडलं. तिच्याशी मस्ती सुरू केली. तिचे आड येणारे हात झटकले. तिचा घुंगट ओढला. दोन्ही हातांनी तिचे केस ओढले. मीरा प्रतिकार करत होती. आई, आई ग, देवा रे! ती विवळून हाका मारत होती. तेवढ्यात मीरेचं सांत्वन करायला स्वतः राणाजी आले. पाठोपाठ अमात्यही आले. काजलने ते पाहिलं आणि क्षणात तिनं आपला नूर बदलला. मीरेला ओढून कुशीत घेतलं. डोक्यावर हळुवार थापटीत ती म्हणाली, असं काय करावं राणी सरकार? युवराजांनी कुळाचा लौकिक राखला आहे. आपण शांत व्हावं. आम्ही थोरल्या सरकारांना सांगू. काय म्हणतायत छोट्या युवराजनी? राणाजींनी विचारलं. दुसरं काय, हट्ट धरून बसले आहेत सती जाण्याचा. आता ही रीतच आहे तेव्हा. नाही युवराजनी, आपण सती जाऊ नये. काजलनंच विचारलं, आपण त्यांच्या धर्माच्या आड का येता? सती जाण्यासाठी त्यांना पतीचं प्रेत आवश्यक आहे ना. पतीच्या चितेवरच ना त्या सती जाणार. पण आमच्या युवराजांचा देह सापडला नाही, म्हणून आम्ही धर्माप्रमाणेच त्यांना प्रतिबंध करत आहोत. यावर काजल काही बोलली नाही. राणाजी मीरेजवळ आले. तिचे विस्कटलेले केस, फाटलेले गुंगट, वाढलेल्या बांगड्या, फराटा गेलेले कुंकू पाहून त्यांना वाटले की मीरा शोकानं खचली आहे. त्यांनी वात्सल्यानं तिच्या मस्तकावरून हात फिरवला नि म्हटलं, धीर धरावा. आपण वीरपत्नी झालात. दुःख सहन करणं हाही काही कमी पराक्रम नाही. काजल, युवराजनीकडं जातीनं ध्यान दे. असं सांगून राणाजी निघून गेले. ते दूर जाताच काजल कडाडली. बरोबरच आहे. तू कसली सती जातेस ग? तू पत्नीच नव्हतीस तर सती कुठली?